श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण मानला जातो. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण असून हा सण मुख्यतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये साजरा केला जातो. पोळा सण श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात, त्यांना सजवतात, त्यांना हार फुले घालतात आणि अंगावरती रंगबिरंगी रंग लावतात, शिंग रंगवतात. त्याच शिंगांना सजावट करून त्यावर सुबक रेषा काढतात. बैलांच्या गळ्यात नवे घुंगरू, घंटा बांधली जाते. मुरकी, चंगाळे अशा प्रकारे बैलांची सजवून घेतले जाते बैलांना. आणि बैलावरती झूल ही टाकली जाते, मिरवणूक काढली जाते. लहान मुले ढोल ताशा वाजवताना संपूर्ण गावामध्ये उत्सवात वातावरण असते. बैलपोळ्याच्या दिवशी शेताची कामे सर्व बंद केली जातात. बैलांना विशेष खाऊ घालण्यासाठी पुरणपोळी केली जाते, भाजी भाकरी इत्यादी खाऊ घातले जाते व कण्याही खाऊ घातल्या जातात. बैलांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. हा सण आपल्याला प्राणी मात्रांप्रती कृतज्ञता आणि प्रेम सेवा यांची शिकवण देतो. बैल हे शेतकऱ्यांचे खरे मित्र असून आणि मदतनीस आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या मुलांनी सर्व छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. बैलाची पूजा वगैरे छान पद्धतीने केलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कशी वाटली आणि आज जी पूजा केलेली होती एका छोट्याशा मुलाने केली होती ती कशी केलेली आहे तर तेही सांगा. व त्याने बैलाची पूजा करून छान अशा प्रकारे दारातही बैलजोडी आमची आलेली होती. त्याही बैलांची विधीपूर्वक पूजा करून आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि छान पद्धतीने बैलांना पाय धुवून घेतले, हळदी कुंकू लावलं. त्याच पद्धतीने बैलांना पोळ्या खाऊ घातल्या. अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे हा सण अत्यंत छान पद्धतीने साजरा केला जातो. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्यांना सजवण्यात आलेला आहे. विविध प्रकारचे बलून्स लावलेले आहेत, कलरफुल, व गंध वगैरे लावलेला दिसत आहे या ठिकाणी. तर तुम्हाला असे तुमच्याकडे कशा पद्धतीने पोळा साजरा करतात बघू शकतात. 2 बैल आणि 1 गाय आहे आमच्याकडे. अशा पद्धतीने त्यांची पूजा केली जाते. आणि शेतकऱ्यांचा हा सर्वात मोठा सण असून या दिवशी कुठल्याही प्रकारचे शेतकरी बैलांना कुठल्याही प्रकारचं काम लावत नाही. त्या दिवशी त्यांचं कोड कौतुक करण्याचा दिवस असतो. आणि बघू शकतात किती छान अशा पद्धतीने बैलावरूनही कुटका उतरून टाकलेला आहे. हे सर्व तुम्हाला गोष्टी आपल्या खेड्यातच बघायला भेटतात. आणि एवढी पूजा सुंदर करत असताना निसर्ग राजाचे आगमन झालेले आहे. पावसाचे तुम्ही बघू शकतात थेंब आलेले होते व एका बैलानं पोळी आमच्या खाल्ली आणि एका बैलाने मात्र पोळी खाल्लेली नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की एकतरी बैल रुसतो, त्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात एक बैल खरंच रुसला आहे आमचा. त्याला कितीही 2-3 वेळा ट्राय केलं पण त्याने काही पोळी खाल्ली नाही. तर अशा पद्धतीने छान प्रकारे पूजा करून झाली आणि आम्ही फोटो वगैरे सर्व काढले. भीती वाटत होती कुठेतरी बैल मारेल म्हणून, पण नाही, बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतो असंही म्हणायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे आटपून घेऊन जेवढं शूट करणं होईल तेवढं मी माझ्या पद्धतीने शूट केलेलं आहे. आणि सर्वप्रथम सांगायचे म्हणजे तर बैलांची दृष्टही काढली आम्ही. तर अशा पद्धतीने सर्व पूजा छान अशी झालेली आहे. तुम्हाला हा आमचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.